अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक, शाश्वत सुखाचा स्वामी, या ब्रह्मांडाचा अधिपती, विश्वाचे विश्व चैतन्य, या ब्रह्मांडातील सर्व प्राणी मात्राच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असलेला आशुतोष प्रभूंचं या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून भगवान शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले आद्य रेणुकादी पंचाचार्य महाराज, प्रमथादिगण यांच्या चरणी नतमस्तक होऊन 12व्या शतकातील थोर क्रांतिकारक क्रांती सूर्य समता नायक विश्वगुरु महात्मा बसवैना बसवादी शरण यांच्याही चरणी नतमस्तक होऊन 16व्या शतकातील थोर संत स्वानंद सुख निवासी समाधी राजे शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलीच्या पवित्र संजीवन समाधीचं दर्शन घेऊन मनमथादी परंपरेतील सर्व साधू संतांना कोटी कोटी वंदन करून या देहाचे गुरु शिवैक्य लिंगाच्या शिवाचार्य रत्न सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा यांच्याही पावन चरणी नतमस्तक होऊन तुमामांचे भाग्यविधाते राष्ट्रांची माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अर्थात आप्पांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन तुमामांचे भाग्यविधाते तुमामांचे आराध्य दैवत शतस्त्र ब्रह्मी 108 सद्गुरु विरूपाक्षेश्वर शिवाचार्य महाराज मुखेडकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमामांचे भाग्यविधाते शतस्त्र ब्रह्मी 108 सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज पेटमोगरेकर अप्पा तुमामांचे भाग्यविधाते शतस्त्र ब्रह्मी 108 शिवानंद शिवाचार्य महाराज कमलूरकर अप्पा यांच्याही चरणी नतमस्तक होऊन गेल्या 6 दिवसापासून गेल्या 5 दिवसापासून चालत असलेला भगवान सिद्धेश्वराच्या भव्य आणि दिव्य प्रांगणामध्ये चालत असलेला अखंड शिवनाम यज्ञ आणि आजच्या या अखंड शिवनाम सप्त्यातील आजचा असणारा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाच्या कीर्तनासाठी पावनभूमी शिवक्षेत्र परमक्षेत्र होकर्णा या पुण्यभूमीमध्ये चालत असलेला हा नामयज्ञ आज 6व्या दिवसापर्यंत येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या चिंतनासाठी 6व्या कीर्तन रूपी पुष्पासाठी घेतलेला प्रस्तुत अभंग वीर शैव लिंगायत संप्रदाय परंपरेतील एक महान संत ज्यांनी आम्हाला 5,500 अभंगाचं वाङ्मय खुलं केलं वारत असे संत श्रेष्ठ एक भक्त कुळातील संत ज्यांनी ह्या संप्रदायाचा कळस काढला असे महान संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या संत संघाबद्दल अर्थात संत संगतीचं महत्व सांगणारा सुंदर असा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग माऊलींचा आहे माझ्या लक्ष्मण महाराजांचा. आणि महाराज 2 मिनिटांमध्ये परिहार ठेवतो आणि मग चिंतनाकडे वळतो. श्री क्षेत्र शिवक्षेत्र होकर्णा हे गाव ऐकून होतो पण येण्याचं भाग्य मात्र पहिल्यांदाच आहे माय माऊली. भगवान सिद्धेश्वराचं सानिध्य या गावचं कुलदैवत ग्रामदैवत आराध्य दैवत हे भगवान सिद्धेश्वर आहे आणि आताच भगवान सिद्धेश्वराचं दर्शन झालं, धन्य झालो महाराज. काय ती सुंदर असणारी साळुंका, काय ते लिंग आहे, धन्य वाटलं मध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्या गेल्या. आणि म्हणून या भगवान सिद्धेश्वरांच्या सानिध्यात आज उपस्थित कीर्तन महोत्सवासाठी प्रथमतः माहेश्वर मूर्ती जंगमूर्तींना कोटी कोटी वंदन. उपस्थित असणारे आमचे थोडेसे गायनाचार्य, त्यामध्ये माहेश्वर मूर्ती आमचे कैलास महाराज कवटेकर, माहेश्वर मूर्ती शिवभक्तीपरायण राजेश्वर स्वामी महाराज कुंडलवाडीकर, उपस्थित असणारे ह्या ठिकाणी संप्रदायातील सुंदर असे कलाकार आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
गायनाचार्य म्हणून ख्याती असणारे आमचे शिवभक्तीपरायण शिवलिंग हत्ते, शिवभक्तीपरायण हौगी महाराज पन्नासे कवटेकर, उपस्थित असणारे मृदंगाचार्य आमचे निळकंठ भाऊ लोहगावकर, उपस्थित असणारे शिवभक्तीपरायण आमचे बाबुराव पाटील चांडोळकर, उपस्थित असणारे आमचे पाटील अशोक पाटील महाराज उच्चेकर, उपस्थित असणारे या ठिकाणी संप्रदायामधील अजून एक म्हणजे वादक आहेत, काही नावं माहिती नाही, नंदगावकर, उपस्थित असणारे या ठिकाणी विविध पंचक्रोशीतील भजनी मंडळ, ज्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित निमंत्रित केले किंवा गेल्या 8 दिवसापासून माझ्या संपर्कात आहेत. आमच्या महेशजी कोळसे असतील शिवभक्तीपरायण, आमचे मुंगडे अप्पा असतील, तथा या गावचं उभरतं नेतृत्व, या गावचे सुपुत्र ज्यांनी कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मला त्यांच्याच घरी आता ठिकाणी प्रसाद झाला महाराज. असे शिवभक्तीपरायण विश्वनाथ पाटील मुंगडे यांच्याही दिव्य चरणी नतमस्तक होतो. उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, वादनाचार्य, ज्ञात अज्ञात परस्थळी उपस्थित असणारे सर्व महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, हार्मोनियम वादक अप्पा, विलेकरी, दोन्ही विलेकरी, उपस्थित असणारे आमचे चोपदार महाराज, एकाचही नाव राहू नये बरं, यदा कदाचित राहिलं तर राहील समजा. जे सुंदर असं साऊंड सिस्टम या ठिकाणी देत आहेत. तुम्हाला शेवटपर्यंत 11 पर्यंत साऊंड सिस्टीम कडे लक्ष द्यायचे आहे महाराज, नाही का महाराज, कारण माझा जीवच तुमच्यावर आहे. माणसानं माणसाची केलेली माती 3 दिवसाला सापडते आहे, पण सिस्टीम ऑनर केलेली माती कुणाच्या बापाला सापडलेली आतापर्यंत. आणि म्हणून सुंदर आतापर्यंत सिस्टीम दिलेले, काय सिस्टीमचं नाव सुंदर आहे, हे सर्व सिस्टीम उपस्थित. मी नेहमी माझी परंपरा आहे कीर्तनाची, आतापर्यंत ज्यांनी 6 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळचे अन्नधारक आहेत, अन्नदाते, त्या अन्नदात्याला माझा मानापासून साष्टांग प्रणिपात. जे अल्पोपार असतील, चाय पाण्याची व्यवस्था असेल, जे तन मन धनाने आतापर्यंत या शिवनाम सत्यासाठी आर्थिक रुपयापासून 1 रुपयापासून ते मोठ्यातला मोठा आकडा देणारे सर्व सद्भक्तगण, मायबापगण, उपस्थित सर्व युवक मंडळ, सर्व भजनी मंडळ, सर्व महिला बचत गट असतील, विविध पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांना या ठिकाणी अनंत अनंत प्रणिपात करून भगवान सिद्धेश्वराचं नाव घेऊन आपण चिंतन मांडणार आहोत. तुझे नाम रे तुझे नाम तुझे नाम रे घेऊन उभा राहिलो कीर्तनी, काही नाही पाठांतर
केवळ न्यायी पामार संत श्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराज त्या ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा धनी कर्तुमा मान्य तू कर्तुम ज्याची जगात सत्ता आहे संपत्ती आणि सौंदर्याचं वैभव या विश्वाचं तत्व या विश्वाचं चैतन्य या विश्वाचा अधिपती भगवान शिवाचं नाव घेऊन चिंतन मांडतात महाराज नाही का. आज 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या चिंतनासाठी अभंग जर कुणाचा असेल तर माझ्या लक्ष्मण महाराजांचा आहे. महाराजांनी या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून सत्संग आणि संत संगतीचं महत्व सांगितलेलं आहे. कारण जीवनामध्ये जर परिवर्तन व्हायचं असेल जीवन धन्य व्हायचं असेल तर साधू संतांनी संत संग कुणाला केला कुणाची संगती केली आणि जीवन धन्य झालं. आणि तुमचं आमचं जीवन हे कोणत्या संगतीत आहे या दोन्हीची उकल झाली की अभंग संपला म्हणायचं. शिवाहार सुंदर असं चिंतन माझ्या लक्ष्मण महाराजाचं आहे. ज्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली पासून या संप्रदायाची सुरुवात आहे नाही का. जसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सकळस ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांनी या संप्रदायाचा कळस काढला. तसं याही संप्रदायामध्ये नाही का महाराज मन्मथाने रचिला पाया लक्ष्मण झाला से कळस. शीर्षस्थानी कलशस्थानी असणारे माझे लक्ष्मण महाराज या संप्रदायाचा कळस काढला. या जीवनासाठी मानवी जीवाचं कल्याण व्हावं नाही का महाराज या जीवाचा शिव व्हावा आणि म्हणून संतांनी अभंगाची निर्मिती केलेली आहे. आणि याच्या अभंगाची निर्मिती करण्याचा जर लक्ष्मण महाराजाचा जर माझा उद्देश काय असेल तर या जीवनाचं कल्याण आहे या जीवनाची धन्यता आहे. हे जीवन सुखकर व्हावं हे जीवन मांगल्यमय व्हावं या जीवनामध्ये आनंद व्हावा म्हणून आजच्या या जीवनातला आनंद होण्यासाठी ज्यावेळी संत संगतकडे येतो आम्ही नाही का महाराज संतांच्या संगतीत येतो त्यावेळेस मात्र आमच्या जीवनामध्ये आनंद येतो आणि दुःखाची निवृत्ती होते. लक्षात घ्या या होकर्णवासियांनी गेल्या 3 वर्षापासून सत्याची उभारणी केली. 4थं वर्ष आहे ना महाराज हे वर्ष किती आहे 4थंच आहे नाही का 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये शिवनाम सत्याचं आयोजन एवढ्यासाठी आहे नाही का महाराज संतांची संगत घडावी. त्याच्या अगोदर मी एक सांगतो महाराज आमच्या संप्रदायाचे ग्रंथ कळावे नाही का महाराज. आमच्या संप्रदायामध्ये कोणते ग्रंथ आहेत नाही का. परमरहस्य हा अत्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्याचं कर्म सांगितलं त्याचं नाव परमरहस्य आहे. लक्षात घ्या परमरहस्याला दुसरा अर्थ आहे कर्म ब्रह्म संपदा. संत सांगतात कर्म हेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म हीच खरी संपदा आहे. आणि म्हणून आणि सकाळी कसं वागावं कुठं बसावं कुठं झोपावं काय खावं काय पिऊ नये नाही का महाराज. आमचा आचार काय आमचा विचार काय आमचा संस्कार काय या परमरहस्य ग्रंथात निर्माला. म्हणून आम्हाला या सत्याच्या माध्यमातून आम्हाला ग्रंथ कळाले पाहिजे नाही का. अजून एक काय आमच्यामध्ये ग्रंथ कोणता असेल कोणता दुसरा ग्रंथ आहे सांगा. परमरहस्य ग्रंथ एक आहे दुसरा ग्रंथ कोणता असेल सिद्धांत शिखामणी सांगितला महाराज नाही का. त्याच्यामध्ये सिद्धांताचं मिश्रण आहे आणि आमच्या संप्रदायामध्ये कोणते सिद्धांत आहेत त्या सिद्धांताची मांडणी त्या सिद्धांत शिखामणीमध्ये आहे. परमरहस्य ग्रंथ एकच सांगतो महाराज आचार विचार तर सांगितला परंतु अजूनही पुढे तिच्या सांगितलं काय सांगितलं
काय सांगितलं माझ्या संतांनी या परमऋष ग्रंथामध्ये सांगितले ज्ञान ज्ञान सांगितलं महाराज त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि तुम्ही आम्ही ज्ञानार्जन करण्यासाठी हे सत्याचं आयोजन आहे कळलं का मी ग्रंथाचं महात्म्य सांगतोय अगोदर आम्हाला ग्रंथ कळाले पाहिजेत आणि ग्रंथ कळण्यासाठी या सत्संगाचं आयोजन आहे हे आध्यात्मिक शिबिर आहे या आध्यात्मिक शिबिरामध्ये 8 दिवसामध्ये आमचं सगळे दोष संपण्यासाठी सत्संग आहे आणि म्हणून ग्रंथाच्या संगतीत येणं गरजेचं आहे कारण आज जगामध्ये लक्षात घ्या माणूस अन्नधान्यानं स्वयंपूर्ण आहे कपड्या लत्यानं स्वयंपूर्ण आहे परंतु एकच आहे आज आमच्याकडे ज्ञान नाही का महाराज आज आमच्याकडे विवेक नाही आज आमच्याकडे विचार नाही का महाराज आणि म्हणून विचाराची देवाणघेवाण व्हावी म्हणून आम्हाला ग्रंथाच्या संगतीत यायचे आहे कारण जिकडे जावं तिकडे मला अविचार आहे अज्ञान आहे महाराज आज दारिद्र्य कशाचं आहे प्रत्येक लोकाला रेशन कार्डवर गहू मिळतात साखर मिळते विविध प्रकारच्या सवलती मिळतात पण आमच्याकडे विवेकाची कमतरता आहे आज आम्ही विचारानं दारिद्र्य आहोत अज्ञानानं दारिद्र्य आहोत परवा त्याचा अनुभव आला लक्षात घ्या माई माऊलीनो चिंतन लक्षात घ्या म्हणजे कळेल मी ज्या गावात नोकरीला त्या गावातला मोठा पाटील 110 एकर जमीन आहे अज्ञान सांगू लाव मी आणि अविवेक सांगू लाव किती जमीन आहे पाटलाला 110 एकर जमीन आहे त्याचे 2 मुलं सर्व्हिसला आहेत आणि दोन्हीही सुना सर्व्हिसला आहेत किती वैभव आहे 110 एकर जमीन सहज शाळेत आला आणि गुरुजी शरणात हा घ्या म्हणला पेढा मी अविवेक आणि अज्ञान सांगू लाव मला जरा विरोध करायची सवय मी म्हणून पाटील काय आनंदाची बातमी मला पेढा देऊ लागला त्याच्या मागचं काहीतरी निश्चित कारण असणार आहे त्यांनी म्हणजे गुरुजी खावातच नाही अगोदर कारण सांगा मग पेढा खातो बघा किती मोठा माणूस आहे 110 एकर जमीन आहे 2 मुलं नोकरीला आहेत 2 सुना नोकरीला आहेत पेढा वाटण्यासाठी माझ्याकडे आलाय मी कारण विचारलं पेढ्याचं तर त्यानं सांगितलं गुरुजी
गेल्या 6 वर्षापासून झटला लाव म्हणला. दलिंदर यादीत नाव याला आता आलंय म्हणला. कळालं का? कीर्तन कळावं बरं माय. कळण्यासाठी दृष्टांत आहे आणि माझे दृष्टांत सगळे 4G चे असतात. कळालं का? असे झालं. आता 6 वर्ष नाव आलंय म्हणला दलिंदर यादीत, म्हणून पेड आहे म्हणला. मग आता मोठा सावकारा गावात नोकरी करायच्या. मी म्हणलो बाबा असं तर असं. माझ्या मनाला म्हणलो तू आधीच दलिंदर होतास, आता शासनाच्या यादीत आलायस म्हणलो. शिवार आणि म्हणून अशी आपल्याला असंख्य दरिद्री भेटतील लोक ज्यांच्याकडे ज्ञानाची आणि विवेकाची कमतरता आहे. कळालं का? अविवेक आहे. परवा एक मला बस स्टँडवर माणूस भेटला. गुरुजी त्या मोबाईल वाल्याला लई फसवलो म्हणला. त्यामुळे बरं झालं. कसं फसवलं सांगा. काय नाही मला मोबाईल वाल्याकडे गेलो म्हणला रिचार्ज करायला. 370 रुपयाचे रिचार्ज केलो म्हणला, पण त्याला नंबरच चुकीचा सांगितलो म्हणला. कोण फसलो? 370 दिलो म्हणला पण नंबरच चुकीचा सांगितलो म्हणला. कळालं का? हे अज्ञान आहे. फसलाय स्वतः आणि सांगते मात्र दुसऱ्याला. चला परवा एक माणूस एसटीच्या स्टँडवर बसच्या मागे येऊन हसू लागलो होतं. त्यामुळे काय झालं? काय नाही म्हणला एसटीच्या कंडक्टरला लय फसवलो म्हणला. त्यामुळे कसं विवेक अविवेक आणि अज्ञान सांगतोय. एसटीत गेलो म्हणला, कंडक्टर पशी तिकीट बी काढलो म्हणला, पण त्याच्या गाडीतच बसलो नाही म्हणलं. कोण फसलो? नाही महाराज. तसं माणसं फसतात, आव मात्र दुसरीकडे आणतात. कळालं का? त्याला अविवेक म्हणावं, त्याला विचाराची झालर नाही महाराज. आणि एक सांगतो महाराज, विद्वानम सर्वस्व पूजिते. विद्वानाला आणि ज्ञानवंताला कुठेही किंमत आहे जावा, कसल्याही असल्या. त्याला मग जात लागत नाही, कुळ लागत नाही, गोत्र लागत नाही, वंश लागत नाही, लहान नाही, मोठा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही. हे ज्ञान आणि विचार सांगतोय. आणि हे ज्ञान काय बाजारात मिळायची वस्तू नाही. अगोदर कुणाच्या संगतीत यावं लागतो? ग्रंथाच्या. मूळ ढाच्यावर देऊ नका कीर्तनाचा. अगोदर काय करावं लागतं? ग्रंथात यावं लागत. कारण ग्रंथ हेच गुरु. आता पहिले मार्गदर्शन मध्ये ग्रंथ आहेत. आम्हाला ज्या दिवशी ग्रंथ कळतील, लक्षात घ्या, त्या दिवशी आम्हाला संत कळतील. आणि ज्या दिवशी संत कळाले की भगवंत ऑटोमॅटिक कळतील. शिवार आणि म्हणून आम्हाला अविवेक घालवायचा असेल, अविचार घालवायचा असेल, कारण आज दारिद्र्य जर कशात असेल तर आमच्या ज्ञानात दारिद्र्य आहे. आणि म्हणून सांगतो आज आजच्या दिनाचं विशेष महत्व आहे. आज जर काय असेल तर ते राष्ट्रीय युवक दिवस आहे, नाही का महाराज? स्वामी विवेकानंदांचा जयंती आहे, महोत्सव आज संबंध भारतामध्ये साजरा होतोय महाराज. त्याच्याही विषयी सांगणार आहे मी थोडं. काय होत त्याचं नाव? विवेकानंद. एक सांगतो, जिथं विवेक आहे तिथं आनंद आहे, आणि जिथं आनंद आहे तिथंच विवेक आहे. भारत तरुणांची जान जर कोण असेल तर त्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये कोण होते? स्वामी विवेकानंद होते. मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यावेळेस शिकागोला धर्म परिषद झाली, अनेक देशाची विद्वान जमा झाली होती. कुठं? शिकागोला धर्म परिषद. परंतु असा एक माझा असा फेटा बांधलेला एक तरुण, ज्याच्यामध्ये तेजस्वी पुंज आहे, नाही का, ज्याच्याकडे तरुणाईची सळसाईती आहे, नाही का महाराज, असा तेजपुंज ज्यावेळेस भाषणाला उठला आणि माझ्या भारताचं गुणगान गायलं त्या धर्म परिषदेमध्ये. काय सुरुवात होती त्यांच्या भाषणाची, नाही का? माझ्या बंधू आणि भगिनींना, आम्हाला माहित नव्हतं महाराज भाषण कसं करावं, परंतु बंधू आणि भगिनी, पहिला उपदेश माझ्या स्वामी विवेकानंदांनी केला. आणि विवेकानंदाचं एकच होतं महाराज, नाही का, तरुणाईला जाग करणं, नाही का महाराज? तरुणाईला जाग करणं. जोपर्यंत ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष
कुठलाही प्रकारचा संघर्ष असेल महाराज, ज्याच्या जीवनात संघर्ष नाही त्या माणसाचं जीवन नाही. मी तर खरं रोज म्हणतो महाराज, कुणी तर आपली रोज एकदा निंदा करावी, रोज कुणी तर आपल्याला नावं ठेवावं, रोज कुणी तर आपल्याला शिव्या द्यावे. ज्या दिवशी हे आपल्याला ऐकायला मिळालं त्या दिवशी असं समजावं की माझा रस्ता खरा योग्य आहे. शिवार आणि एक सांगतो, ध्येयाचा ध्यास असेल तर कष्टाचा त्रास वाटत नाही. का लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचं ध्येय असावं. माझ्या लहान लहान विद्यार्थ्याचं ध्येय आहे, मला या शिक्षण घेऊन ज्ञानार्जन करून एक दिवस मला मोठा अधिकारी व्हायचा आहे, नाही का. मला शासकीय सेवेत जायचे आहे. माझ्या आई वडिलांनी माझं केलेल्या कर्तव्याचा पांग फेडायचा आहे, हे माझ्या लेकरांचं ध्येय आहे, नाही का. माझा कष्टकार समाज, माझा शेतकरी समाज याचं ध्येय आहे, काबाड कष्ट करावं आणि माझ्या शेतामधून पीक पाणी उत्तम झालं पाहिजे, कापूस चांगला पिकला पाहिजे, सोयाबीन चांगलं आलं पाहिजे, त्यांचा ध्यास आहे महाराज, नाही का. गायकाचा ध्यास आहे, गायनावर कमांड असली पाहिजे, स्वर हा ईश्वर आहे, नाही का. त्यांचा ध्यास सांगला मी, नाही का महाराज. पण आज बऱ्याच लोकांना स्वरच कळणार महाराज, लक्षात घ्या. स्वर हा ईश्वर आहे. परवा एक मला भेटला आणि म्हणला, गुरुजी मी लय छान गायन करतो म्हणला. मी म्हणलं बरं झालं स्वर सांगायला. मी म्हणलो तुम्ही पांढऱ्या पट्टीत गाताव का काळ्या पट्टीत? त्यानं म्हणला ह्या दोन्ही बी पट्टीत नाही, म्हणला झोपड पट्टीत. स्वर हा परमेश्वर आहे आणि स्वर हा ईश्वर आहे. आज ही लता दिदीने 55,000 गायन केले गाण्याचे. किती? 55,000 गायन. आणि त्यांची विशेष ओळख काय आहे? मेरा आवाज ही मेरी पहचान आहे. माझा आवाज हीच माझी ओळख आहे. लक्षात घ्या. ध्येयाचा ध्यास सांगायला लागलो, ठीक आहे. आणि म्हणून बघा, कुठलाही ध्यास घेऊन माणसानं जीवनामध्ये सुरुवात करावं, ठीक आहे. आणि म्हणून माझ्या शिवदास माऊलीने सांगितलं, ऐसा काय सांगितलं माझ्या शिवदास माऊली? ऐसा निज ध्यास लागता जागृती
स्वप्नीचे स्मृती सहज आहे, असा निजध्यास लागावा की स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्या स्मृती जाग्या झाल्या पाहिजे. नाही का महाराज? साधू संतांना स्वप्न पडले, जीव शिव ऐक्याचे. नाही का महाराज? राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांना स्वप्न पडले. कोणते? अहो स्वप्न तर झुटीत पडतात, पण असे काही महान पुरुष झाले की ज्यांच्या स्वप्नामुळे झोपच उडाली. नाही का महाराज? त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्ही आम्ही 3 अवस्था सांगितल्या, सुषुप्ती, स्वप्नी आणि जागृती. नाही का महाराज? स्वप्नामध्ये सुद्धा अशा स्मृती राहाव्या की ते ध्यास 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 असला पाहिजे. नाही का? या मुलांचा अभ्यासाचा ध्यास सांगतोय. व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांचा ध्यास असला पाहिजे, कष्टकऱ्यांना कष्टांचा ध्यास असला पाहिजे. नाही का महाराज? कीर्तनकाराला चिंतनाचा आणि अभ्यासाचा ध्यास असला पाहिजे. नाही का? ध्यास आहे. नाही पण स्वप्न बी वेगळे पडायला लागले आणि ध्यास बी वेगळा झाला. आता स्वप्न वेगळी निघाले महाराज. आता स्वप्न एवढेच आहे, भूताचे, खेताचे, येताळाचे, आटूतून पडला, गाडीतून पडला, असले स्वप्न आहेत महाराज. काय स्वप्न होते महाराज? स्वप्न ही तसे होते आणि तेही तसं होतं महाराज. नाही का? एकाला स्वप्न पडलं, लक्षात घ्या बरं चिंतन, एखादं स्वप्न पडलं आणि त्याला स्वप्नात 25 लाखाची लॉटरी लागली. किती? 25 लाखाची. तुम्ही मात्र जागृत राहा बरं. त्याला स्वप्नात 25 लाखाची लॉटरी लागली आणि आपल्या पत्नीकडे गेलं आणि म्हणलं, नाही का, लॉकडाऊनचा काळ आहे, ऑटो बंद आहेत, वाहनं बंद आहेत. नाही का महाराज? 25 लाखाची लॉटरी लागली, सांग काय करायचे? निजत ध्यास सांगायला आम्ही. तिनं म्हणली काय सांगावं? म्हणले किती दिवस अब्दुल आले म्हणजे कुठं बाहेर जायला फिरणं काही करणं, एक गाडी घ्या म्हणले. अगोदर पहिलं काम 25 लाख खर्चाचे महाराज, 10 लाखाची गाडी घेतली. लक्षात घ्या तुम्ही मात्र जागृती राहा. स्वप्नात आहे, त्यानं गाडी घेतलं 10 लाखाची आणि म्हणला चला पहिला आपण जाऊ देवदेव करायला जाऊ म्हणला. नाही का महाराज? आणि खंडाळा लोणावळा फिरायला निघाले. स्वतः ड्रायव्हर, बाजूला बायकोला बसवलं, गाडी निघाली कुठं? खंडाळ्याला, लोणावळ्याला महाराज. आणि घाटच घाट आहे तिथं, गाडी लागली उताराला, स्वतः ड्रायव्हर आहे. ऐका महाराज, हे स्वप्नात आहे बरं. ज्यावेळेस गाडी उताराला लागली, 170 ची स्पीड गेली, त्यावेळेस कळालं आता ब्रेक दाबल्याशिवाय पर्याय नाही. स्वप्नात आहे सगळं. यानं ब्रेक दाबण्याच्या नादामध्ये, स्वप्नात आहे ब्रेक दाबून आले पण गाडीला ब्रेकच नव्हतं, फेल होते. त्यांना ब्रेक दाबून आलाय, ब्रेक दाबून आलाय, स्वप्नात आहे. त्या ब्रेक दाबण्याच्या नादामध्ये एक अडजुनी वाकळ पांघरून झोपलं होतं, त्याच्या केलं चिंदड्या. स्वप्न सांगायला त्याच्या केलं चिंदड्या, सगळं फार वाकळ फाडलं मला सगळं स्वप्नामध्ये. नाही का? सकाळी उठलं, बायको म्हणाली येडे आहो का काय? म्हणजे वाकळ का फाडला? त्यानं म्हणलं तुलाच वाचवायला जाऊन फाडला म्हणलं. हे स्वप्न आहेत आमचे, पण अशा स्वप्नांनी आमची रांगोळी झाली. स्वप्न पडले माझ्या राष्ट्रसंतांना, या जीवाचा शिव झाला पाहिजे, तळागाळाचा वीरशैव समाज जागा झाला पाहिजे, त्याला धर्म कळाला पाहिजे, 5चार कळाले पाहिजेत, 6 षटस्थल कळाले पाहिजेत, 8 अष्टावरण कळले पाहिजेत. आणि म्हणून गेल्या 69 वर्षापर्यंत दापोलीत एक सुभेदार पदयात्रा काढली. कोण? राष्ट्रसंतांनी. लिंगांनी धर्म सुजागृत केला. आमचा धर्म कोणता आहे? खर तर धर्मच एक आहे माझा, माणसानं माणसावर प्रेम करणं हा जगातला मोठा धर्म आहे. पण माझा एक धर्म सांगितला, लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. तो माझा धर्म आहे महाराज. आणि त्या धर्मासाठी अनेक धर्मवीरांनी, नाही का महाराज, आज कोट्यावधी अनेक शिवाचार्य महाराज असतील, त्यांनी धर्म जागृतीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये 20व्या शतकातले माझे राष्ट्रसंत माऊली आहेत, माझे गडगेकर अप्पा आहेत, की ज्यांनी धर्म प्रचारासाठी अनेक प्रकारचे पदयात्रा केले, दीक्षांचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. मी कशासाठी सांगतोय हे सगळं? केवळ आणि केवळ
ध्यास राहावा नाही का? ग्रंथ संगतीत आम्हाला आलं की ध्यास लागतो आणि ध्यास लागला की आम्हाला मग पुन्हा मात्र ज्ञान अज्ञान संपत आणि ज्ञानाची अवस्था प्राप्त होते आणि ज्यावेळेस ज्ञानाची अवस्था प्राप्त होते त्यावेळेला जीवनामधला अंधकार संपतो आणि प्रकाशाची चाहूल लागते महाराज. आणि प्रकाश देणारे जगाच्या पाठीवर एकच आहेत आई वडिलांनंतर, ते म्हणजे संत आहेत. शिवाहार आणि त्यावेळेस मात्र आम्हाला या संतांच्या संगतीत आम्ही येतो. कुणी असतील आजच्या ज्यांचा अभंग घेतलाय असे लक्ष्मण महाराज त्या 17व्या शतकामध्ये फलशुद्ध शिवाचार्य गुरुमाऊलीच्या संत संगतीत आले. काय नाव होतं त्यांचं? फलसिद्ध. काय नाव आहेत महाराज? सुंदर असे नाव. फल म्हणजे काय हो? एक क्षण. आणि जे सिद्ध केलं एका क्षणामध्ये माझं जीवन सिद्ध करणारा तो फलसिद्ध आहे. आणि तुमच्या गावाचं ग्रामदैवत कोणतं आहे? सिद्धेश्वर आहे. सिद्ध करणारा ईश्वर म्हणजे तो सिद्धेश्वर. आणि म्हणून ज्ञानोबा सारखे संत सुद्धा कुठे गेले अगोदर? आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवत निवालं सिद्धेश्वरांचं महाराज. एक सांगतो महाराज, आज लोक प्रसिद्ध व्हायच्या मार्गावर आहेत. फेसबुक आहे, युट्यूब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉट्सअप आहे. प्रत्येक माणसाला वाटतं मला कवडीची अक्कल नसू द्या पण मी प्रसिद्ध झाला पाहिजे. पण मी त्यांना एकच सांगतो, अगोदर सिद्ध व्हा मग प्रसिद्ध होत आहे. लक्षात घ्या, अगोदर आम्हाला सिद्ध व्हावं लागल. एकदा आम्ही सिद्ध झालो ऑटोमॅटिक प्रसिद्ध होतो, काही त्याची गरज नाही. पण बरेच लोक आहेत ठीक आहे, आम्ही कोरडा पाषाण आहेत लोक आणि आम्ही मात्र ज्ञानवंत सांगायला निघालो. आधी सिद्ध व्हा. एक सांगतो महाराज, पोहऱ्यात जरी येतो आडात असेल तर पोहऱ्यात येतो नाही का महाराज. आणि म्हणून ही अवस्था ध्यास पाहिजे आणि ध्यास येण्यासाठी ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान कुणाकडे मिळतं? ते ह्या सत्संगात मिळतं आणि संतांच्या संगतीत मिळतं. ज्यावेळेस संतांची संगत झाली त्यावेळेस काय झालं? आपण
अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण लक्षात घ्या महाराज, नाही का? वेळे चिंतन आहे बरं, लक्षात घ्या. अभंगाचं वर्म कळावं, अभंगाचा गाभा कळावा आणि अभंगाचं मूळ तत्व कळावं, याच्यासाठी संतांनी लिहिलेलं साहित्य आहे. लक्ष्मण महाराजांना सांगितलं माझ्या जीवनात अनुभव काय झाला. संत संग झाला भला, किती सुंदर किती गोड वर्णन करतात तो माझे लक्ष्मण महाराज. तिन्ही लोकी मान्य झाला. काय झालं, माझ्या जीवनामध्ये संतांची संगत आली, संतांची संग लाभली. त्यावेळेस मात्र काय किती आनंद आहे, नाही का? अगोदर आपण मोजकं लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला कळावं. संतच म्हणावं कुणाला, मोजकं ठेवतो. संत म्हणावं कुणाला हा प्रश्न आहे आमच्यापाशी. कुणाच्या संगतीला आमचं जीवन कल्याणमय होतं आणि कुणाच्या संगतीत आल्यामुळं आमचं जीवन धन्य होतंय, त्याच्यासाठी संत कळायला पाहिजे. एक संत, संताची व्याख्या लिहून घ्या. संत, सत्य याचा अर्थ संत आहे. जिथं सत्य आहे त्यालाच संत म्हणावं. सत्य या शब्दापासून काय तयार झालं, संत सांगितलं. दुसरं सांगतो, जिथं ज्ञानाचं ओतप्रोत भांडार आहे त्याला संत म्हणावं, नाही का? जिथं ज्ञानाचं ओतप्रोत भांडार आहे त्याला संत म्हणावं. किंवा अजून सांगतो महाराज, ह्या संतांचे लक्षण सांगत असताना लक्ष्मण महाराजांनी दुसरा अभंग लिहिला. कोणता? दयेचे आगार सांगितले महाराज, लक्षात घ्या बरं, किती चिंतन किती गोड आहे. काय संतांची लक्षणं सांगितली हो. दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची पर राहतात त्याला संत म्हणावं, नाही का महाराज? दया ज्याच्या अंतकरणामध्ये आहे. आणि एक सांगू का महाराज, धर्म कुठलाही असू द्या, दया ही धर्म का मूळ आहे. सगळ्या धर्माचं मूळ तत्व कोणतं आहे? दया. महाराज आपण म्हणतो बघा कधी कधी, ह्याला काय दया माया आहे की नाही हो? काय माणूस आहे, थोडी तर दया असावी. अरे म्हणून मुनी असतील, जपी असतील, तपी असतील, साधू असतील, त्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, त्याला संत म्हणावं, नाही का महाराज? एक सांगतो महाराज, भूत दया सांगितली. आज प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, त्याला वाचा नाही, त्यांच्यावर नितांत प्रेम करणं, याचं नाव दया आहे, नाही का महाराज? सत्याचा उद्देशच आहे. सत्ता सफल कधी झाला म्हणतो, माणसं एकमेकावर दया करू लागली की सत्ता सफल झाला म्हणून समजावं, नाही का महाराज? आणि परिवर्तनासाठी सत्संग आहे. एका गावात गेलो, मी म्हणलो किती वर्ष आहे सत्याचं? त्यानं म्हणला 55वं वर्ष आहे. वा, पर काय बदल? त्यानं म्हणलं तसं महाराज बदल काय सांगता येणार नाही, पण आपण लोक अगोदर इबीत लावत नव्हती, आता ह्या कानापासून त्या कानापर्यंत लावालेत म्हणजे कळालं? तो बदल नाही. ह्या कानापासून त्या कानापर्यंत पट्टा आणि लोकांना चट्टा, तो बदल नाही, नाही का महाराज? एका गावात गेलो आणि म्हणलो काय बदल? काय नाही म्हणले, आणि सत्ता चालवायच्या आधी काही लोकांची वजन घेतलो म्हणले, 55-56 होती म्हणले. प्रसादाचं कीर्तन झालं 68-72 आहेत म्हणले. हा बदल आहे? काय म्हाताऱ्या माणसाची असं गाणं मध्ये गेलेली होती म्हणले, 8 दिवस लोकांच्या खाऊन नंतर वरी आलीत म्हणले. हा बदल? हा बदल नाही महाराज, नाही का? वर्तन परिवर्तन का नियम आहे, नाही का महाराज? आणि म्हणून सत्यामधून परिवर्तन व्हावं. जिथं परिवर्तन आहे तिथं सत्य आहे, आणि जिथं परिवर्तन नाही तिथं वांडे घासायचं काय म्हणतो त्याला, वर्तन. आणि म्हणून परिवर्तनाच्या दिशेला आम्ही तुम्ही निघाला. आणि मग परिवर्तन व्हायचं असेल तर कुठं यावं लागत? संतांच्या संगती, नाही का महाराज? आणि संत त्याला म्हणा माझा दया विषय चालू आहे, त्याच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत भरलेली दया आहे, तो संत होऊ शकतो.
दुसरा गुण सांगितला क्षमा. क्षमा करणं हा आमचा धर्म आहे. एक सद्ग्रस्त नाही का महाराज पाण्यामध्ये स्नान करत असताना नाही का किती दया आली बघा. पाहतोय एका माणूस काय करतोय तलावामध्ये असताना एक विंचू, त्या विंच्याला मात्र काय करतो पाण्यातून वाचवावं त्याच्यावर दया करावं म्हणून गेला. परंतु विंच्याचा धर्म तसा आहे की तिने कसला बी जाऊ द्या त्याला मारणार म्हणजे मारणार. दोन तीन वेळेस नांगी हाणली परंतु तो माणूस विंच्याला मात्र पाण्यातून बाजूला काढायचा बघतोय, दया करतोय. एक सद्ग्रस्त म्हणाला, अरे माणसा, ए भल्या माणसा, तुला कळतंय की नाही, तू त्याला वाचू लागलाय, तुला त्याला तसंच त्याला तुला दंश करू लागलंय. पण त्यावेळेस मात्र तू साधक असा म्हणतोय डंक मारणं हा त्याचा धर्म आहे आणि त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. कळालं का? आणि म्हणून आम्ही त्याला एकमेकापासून बुडणाऱ्याला, आणणाऱ्याला, नडलेल्याला, एकमेकाला अंध अपंग या सगळ्यांना आधार देणं त्याचं नाव दया आहे, त्याचं नाव संत होऊ शकतो. कळालं का? आणि म्हणून अशा संतांची संगत मला लाभली. दुसरं क्षमावान सांगितलं. आणि एक सांगतो जिथे अंतकरणामध्ये कृपा आहे नाही का, मला कृपेचे भांडार जिथं कृपा आहे आणि जिथं कृपेचा सागर आहे. एक सांगतो महाराज नाही का, जीवनामध्ये काही विकत मिळेल पण कृपा आशीर्वाद मात्र कधीच विकत मिळत नाही. लोक जर त्या ह्याच्यावर नावं टाकतात बिल्डिंगवर, गुरु कृपा, संत कृपा. कृपा झाली ना महाराज, एकाला टाकलं होतं आज येताना वाचलं गाडीवर, बायकोची कृपा. काय सांगा महाराज, कधी काय सांगता येत नाही. मी त्याला मुद्दा म्हणून विचारलं, लोक गुरु कृपा टाकतात, संत कृपा टाकतात, तुम्ही बायकोची कृपा काय म्हणला? तुम्हाला काय सांगा महाराज म्हणला, कारण तुझं सगळं बुडालेलं मला मिळालंय म्हणला, म्हणजे याच्यापेक्षा मोठी कृपा काय म्हणला. शिवार हे कृपा नाही, ज्यांच्या जीवनामध्ये उद्धारच होतो त्याच्या कृपेनं त्याला संत म्हणावं. लक्षात घ्या. आणि संत एक सांगतो, भगवे वस्त्र लेवण्यानं संत होता येत नाही. हे पहिलं फुल डोक्यातून काढून टाका. मी राष्ट्रसंताला एकदा विचारलेला प्रश्न, मी अहमदपूरमध्ये होतो, रात्रीचे 1:30 वाजले होते. आपण एकाला प्रश्न केला, आप्पा सगळे शिवाचार्य भगवे आहेत, तुमच्या अंगावर भगवं दिसत नाही. लक्षात घ्या. आपणची काय बोलायचं नाही का, भगवा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही म्हणले नाही का. रहित, गर्व रहित आणि वासना रहित, जिथं सगळं संपलं त्याचं नाव भगवा आहे. शिवार यदा कदाचित ते माझ्याकडे असनच असं सांगता येत नाही आणि म्हणून मी केवळ भगवत घालतो अशातला विषय नाही. आज आमच्याकडे झाले महाराज, दिसलं भगवो की पडपाया, दिसलं भगवो की पडपाया. कळालं का नाही का. भगवं म्हणजे संत होता येत नाही, साधू होता येत नाही. एकानं मला सहज प्रश्न केला, महाराज साधूची व्याख्या सांगा. मी त्याला सोपं सांगितलं एका भाषेमध्ये, ज्याचे 6 आजू झाले त्याचं नाव साधू आहे. शिवार पहिला आहे 6 आजू झाले, पहिलं संपलं काम. इथं काम संपलं त्याला संत होता येतं. कारण सगळ्यामध्ये जर कोणतं असेल तर काम ही सगळ्या वासनेची जननी आहे. सगळ्या विकाराचा बॉस कोण आहे? काम आहे. लक्षात घ्या. त्याला आम्ही वासना म्हणतो. ज्याच्या अंतकरणातली वासना संपली त्याला संत होता येतं. पण एक सांगतो महाराज, आमचं एक दुर्दैव आहे, आमची वासना जिवंतपणी संपना, मेल्यावर 3 दिवस संपना. महाराज म्हणजे काय सांगायला 3 दिवस संपना, काय सांगावं. आता परवा आमच्या भागामध्ये एक तलाठी मेलं महाराज, अंत्यविधीला घेऊन गेले नाही का महाराज. ते तिसऱ्या दिवशी दूध घालतात ना तुमच्याकडे, ते दूध घालायला गेले, ते कावळ्यानं शिवलं तर त्याला बरं असतं, आत्म्याला शांती. कावळा चाला नाही जवळ. लोकांनी आता पर्याय काढला, महाराज कावळा शिवत नाही, आणा काय
गाईला आणलं महाराज. गाईनं सुद्धा झिंजाडा दिला, जवळ शिवलं नाही. 1 तास लोक ताटकळत बसून उभे होते महाराज तलाठी मेलेल्या. काय सांगू आता, चांगलं नसते म्हणले ही वासना सांगला मी. एक तलाट्याचा मित्र आला आणि त्या गाडीवर असं ओवाळून 70 रुपये ठेवलं, पटकून कावळ्यानं उचललं. नाही रांड लागली पाठी, नाही रांड लागली पाठी, नाही रांड वासना त्याच्या पाठीमागे लागली, त्याच्या जीवनाचं दुःख आहे. लक्षात घ्या. माझा विषय चालू होता. 70 रुपये ओवाळून ठेवले एकानं मित्रानं तलाठ्याच्या गाडीवर, पटकून कावळ्याने ठेवलं. लोकांनी म्हणले अरे 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 1 तासभर आम्ही तटकळत बसलो, आधीच ठेवावं की नाही. ते कसं आहे म्हणला, तलाठी जिवंत असताना 7 बाऱ्याची राहिले होते म्हणला 70, की आता ठेवला गाडीवर तेव्हा उचलले कावळ्याला. त्याचं नाव वासना आहे. ज्या दिवशी वासना निघाली त्याला संत पदात आला येतं. मला संताची लक्षणं सांगला, वेळ कमी आहे. दुसरा आहे त्याचा क्रोध संपला, तिथं आनंद आहे आणि तिथं संत पदाला येतं. कारण आज सगळ्यात अवघड काय महाराज, राग आणि भीक माग म्हणतात. एवढ्या लेकराला राग आहे महाराज. एका गावात कीर्तनाला गेलो, एक म्हातारी आजी म्हणाली मला, महाराज लेकर नक्की जन्मून आलेत पण राग मात्र शेंड्यावर आहे म्हणे. काय वाटतं, लेकर नक्की जन्मून आले, राग कुठे आहे, शेंड्यावर आहे. शेंडाच नाही त्याला राग कशाचा. काय सांगावं, मागे एक व्हॉट्सअपवर बातमी फिरली, एका 6 महिन्याच्या लेकराला राग आला. किती महिन्याचा राग सांगतो आम्ही, 6 महिन्याच्या लेकराला. आणि महाराज रागाच्या भरात कोण काय कधी सांगता येत नाही. ते माईला प्यायचं सोडून दिलं त्या लेकराला. रागाच्या भरात माईलाच पिना, भला त्यानं शिळीला पिवला पण माईला पिना. अवघड आहे महाराज. आता म्हणजे काही खरं नाही, कसला राग आहे म्हणजे ह्याला घेऊन जा म्हणजे डॉक्टरकडे. क्रोध सांगायला डॉक्टरकडे गेले महाराज. डॉक्टरनं सगळ्या तपासण्या केल्या 6 महिन्याच्या लेकराच्या, सगळी निगेटिव्ह आले रिपोर्ट. रागाला औषधच नाही. डॉक्टरने एक सांगितलं, माझ्याकडं रोगाला औषध आहे, रागाला औषध नाही. रागाला एकच औषध आहे, कोणतं, राग करू नका राग
सांगितलं, राग करू नका बोला. काय करू नका? राग करू नका बोला. रात्रंदिवस विवेकाला. तिथं विचार आहे, तिथंच आचार आहे, आणि जिथं आचार आहे तिथंच संस्कार आहे. शिवार आणि म्हणून संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. आणि म्हणून आज एका माऊलीची जयंती आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे ना आज कुणाची जयंती आहे? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊची जयंती आहे, नाही का? नाही का महाराज? कारण त्यांच्या अंतकरणामध्ये 3 गुण होते. पहिला गुण होता मातृत्व, दुसरं होतं कर्तृत्व, आणि तिसरी गोष्ट होती नेतृत्व. कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्वाचं ज्वलंत उदाहरण माझी जिजाऊ माता. शिवार काय केलं माझ्या जिजामातानं? ज्या निगडविला महाराष्ट्राचा भाग्य विधाता. काय म्हणलो मी? ज्या निगडविला महाराष्ट्राचा भाग्य विधाता, त्या महान राष्ट्रमाता जिजामाता. काय घडवलं? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे राजमाता होत्या महाराज. काय केलं त्या माय माऊलीने? तुमच्यासारखं काय 4 दिवस सासूचे कुछ कुछ होता है क्या होता है सिर्फ हमको पता है. काय सांगा महाराज? काय वेगवेगळ्या माता आहेत, नाही का महाराज? काय मातानं पाहिल्या त्या शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या माझ्या लहान लहान लेकरांना. कारण हे उद्याचे मन्मथ माऊली आहेत, उद्याचे बसवलिंग महाराज आहेत, उद्याचे महादेव प्रभू आहेत, उद्याचे मन्मथ माऊली आहेत. आणि म्हणून एक सांगतो, माय माऊली तुम्ही एक करा की माझ्या ह्या छोट्या छोट्या लेकरांना संस्कार द्या. संस्कार ते बाजारात मिळत नाहीत, ते उपजत असतात आणि आमच्या कर्मात असतात. त्या राष्ट्रमाता जिजाऊना आज याची जयंती आहे, त्यांनी एकच पेरलं, संस्कार पेरले, नाही का महाराज? आणि जे पेरल तेच उगवतं महाराज. काय आनंद आहे महाराज या जीवनामध्ये, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही, नाही का महाराज? आणि क्वचित असले कधी कधी भजनी मंडळ मिळतात महाराज, काय सांगावं, नाही का? परवा एका कीर्तनाला गेलो, माझ्या सहित 11:30 माणसं होती. म्हणाला हात कुठला आणलोय, एक इना घेऊन बाकी अर्ध अर्ध काय अवघड असतं. आणि तिथे एकच केला आता, म्हणलो तुम्हाला काय पाठ असलं बरं, नाही तर उचला म्हणलो माग माझ्या. ते महागा आले मलाच उचलले महाराज, अवघड आहे. एका गावात गेलो महाराज, तिथं भजनीच नाहीत म्हणले, काय सांगा मला कीर्तनाला भजनीच नाही म्हणून. मी कोण आहे म्हणलो, काय नाही म्हणले महाराज, आराध्य जमत का म्हणले. आता एवढ्या लांब गेला, पाकिट आणायचं होतं ना, मी म्हणलं चल ते आराध्य चालू करा. काय सांगू, अवघड आहे.
आराधने चालू केली. रूपबाई सगुण सुंदर ग नामबाई तो बरं झालं इथं मिळाला की मिळाला वरी पोचू नका शिवार आनंद आहे महाराज. काय ते गायक, काय ते वादक, काय ती सिस्टीम नाही का महाराज, काय ते सर्व श्रोता एकदम ओके मध्ये गाऊ नाचू गाऊ नाचू गाऊ नाचू आनंदाने गाऊ नाचू गाऊ नाचू गाऊ नाचू आनंदाने गाऊ नाचू गाऊ नाचू आनंदाने गाऊ नाचू 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 गाऊ नाचू गाऊ नाचू महाराज हे जगाच्या पाठीवर कुठंच विकत मिळत नाही. गाऊ नाचू आनंदाने भाऊ कैलासी चक्केने गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे आणि आनंद झाला पाहिजे महाराज. कारण जीवनामध्ये एकच आहे, दुःखच दुःख आहे, आनंदाचं नाही महाराज. आनंद लोक होत चालला. आनंद या जीवनाचा सुगंधापेक्षा दरवळण्याचा जर साधन कोणतं आहे तर या सत्संगातून आनंद आहे महाराज, आनंद आहे. आणि तो कुठेच बाजारात मिळत नाही, केवळ मिळतो सत्संगामध्ये. शिवार आणि म्हणून वेळेकडे बांधल्या लक्षात घ्या. काम संपला संत संघामध्ये, क्रोध संपला साधूच्या संगतीनं, लोभ संपला. एक एक साधा साधा सांगतो लोभ. कारण सगळ्यात जर अवघड काय असेल आज माणसाची अधोगती कशामुळे आहे? लोभामुळं नाही का मला लोभ आहे. आणि एक सांगतो लोभामुळं काय झालेलं आहे, असंख्य माणसं. राष्ट्रसंतांचा वाढदिवस झाला आमच्या लातूरला 100वा. त्यांनी एकच सांगितलं महाराज, आमच्या त्यावेळेस लातूरला पाणी मिरजून आणलं होतं, पाणीच नव्हतं. आपण एकच सांगितलं एवढा लोभ झालाय म्हणजे ज्याच्याकडे आज एखादा पीप पाण्याचा असेल, टीप असेल, काही कळशी असेल ते बी रांगेत आहे, ज्याच्याकडे एक थेंब नाही ते बी रांगेत आहे. त्याच्या या लोभामुळं काय झालंय हो, ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यापेक्षा पुढल्या रांगेत आहे ज्याच्याकडे आहे ते. आणि म्हणून एक सांगतो या भारतामध्ये आज श्रीमंत व्हायला लागले, गरीब ते गरीबच राहायला लागले. काय याचं कारण काय? लोभ आहे महाराज. आणि म्हणून आमच्या अंतःकरणातला लोभ सुटला पाहिजे, एवढं कारण आहे. तिसरं आहे काम लोभ मत्सर आहे, हे साधूची काय. कारण सगळं काय ममत्व जास्त आहे माणसाकडं. मीच गावाचा कारभारी, मीच सत्याचा कारभारी, मीच घराचा कारभारी, मी सोसायटीचा कारभारी. या दिवशी महत्व संपलं नाही का महाराज. आता परवा दिवशी संपणार आहे तुमच्याकडे मी तुपण हा नुरे तुकाक्षयी घेई रे नाही का. एक सांगतो माझं तुझं माझं तुझं महाभारत घडलं, रामायण घडलं आणि त्याच्यामध्ये दुःख आलं. एक सांगतो मी आणि तू मध्ये ते घाला, किती जीवन आनंद आहे बघा. मी ते तू आणि तू ते मी संपलं नाही का महाराज, किती आनंद आहे. अरे मीच तो सिद्धेश्वर आहे आणि सिद्धेश्वर म्हणजेच मीच आहे. शिवार सगळ्यात शेवटची गोष्ट आहे अहंकार संपला. एक सांगतो महाराज
एक अहंकार हा दुस्तर त्याचा पडून माझे चिरंजीव सर्व ज्याची माझा शिव. ही कल्पना ज्यावेळी संकल्पना कशातून आली हो, सगळं हे साधूच्या संगतीमध्ये. कारण साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ विश्रांतीचे त्याला साधू म्हणता येतं. आणि ज्यावेळेस या संतांच्या संगतीमध्ये सगळं झालं त्यावेळी जीवनामध्ये काय झालं. धन्य 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 ती संगती संगती धन्य धन्य ती धन्य 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 ती संगती संगती धन्य धन्य ती धन्य धन्य आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे आलेलो आहोत. लक्ष असावं, वेळ असावी. ज्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये मी आलो त्यावेळेस काय झालं त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आहे. धन्य धन्य ती संगती देवा मार इच्छिती. लक्ष्मण महाराजांना एकच सांगितलं, महाराज त्या संतांची, त्या साधूची, त्या ऋषीची, त्या मुनीची मला संगत मिळाली, संगत प्राप्ती झाली. माझं जीवन कसं झालं. धन्य धन्य ही संगती. एक सांगतो महाराज, नाही का, साधं लक्षात घ्या. लोखंड आहे, लोखंड, आणि त्याच्यातलं जडत्व जातं कधी ज्यावेळेस परिसाच्या संगतीत येतं. प्रमाण कमी घेऊया, आता वेळ कमी. लोहाने परिसास धरिणी संगती देणे पूर्वस्थिती पूर्वस्थिती पडणावं. ज्यावेळेस लोखंड परिसाच्या संगतीत आलं, जडत्व गेलं, पूर्वस्थिती गेली, सोनं झालं. नाही का, पण सोनं परीस झालं. कारण सोन्या परीस
लोखंडाच्या संगत किती महत्वाची आहे. लोखंड गेलं पैशाच्या संगतीत सोनं झालं. तसं तुम्ही आम्ही सामान्य जीव गुरुमाऊलीच्या संगतीत गेलो, ग्रंथाच्या संगतीत गेलो, चांगल्या सज्जनाच्या संगतीत गेलो, जीवन धन्य झालं. आणि म्हणून संतांनी हित तिथं सांगितलंय, मन्मथ म्हणे हित सज्जनासी होय दुर्जन तो जाय अधोगती. याच्यासाठी मग 2 दृष्टांत घेणार आम्ही, मधल्या चालिका येणार आणि शेवटी 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपन्न. लक्षात घ्या नाही का महाराज, हे पार्श्वभूमी. संगत किती महत्वाची आहे बघा. लिंबाचा वेल, लिंबाचा वेल नाही, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू झाला, कडू कडू कडू. कुणाची संगत मिळाली? संगतीचा परिणाम आहे महाराज, काय सांगावं. अजून सांगतो, आईन्स्टाईन नावाचा एक महान शास्त्रज्ञ आणि जगत विख्यात व्याख्याता होता. संगत सांगणार मी दुसरं काय सांगणार. आईन्स्टाईन नावाचा व्याख्याता संपूर्ण भारतभर व्याख्यान व्हायचे. कुणाचे? आईन्स्टाईनचे. आणि आईन्स्टाईनच्या संगतीमध्ये एक ड्रायव्हर आला. ड्रायव्हर संगत सांगणार होतं. ड्रायव्हर संगतीत आला महाराज, काय सांगावं. आणि करता करता आईन्स्टाईनचा ड्रायव्हर सुद्धा विद्वान झाला. त्याचं उदाहरण तुम्ही सांगणार आहोत. आईन्स्टाईनला एका ठिकाणी काय झालं, तारीख देण्यात आली, तुम्ही ह्या तारखेला व्याख्यानाला यायचं. पण योगायोग असं दुर्योग म्हणा असा आईन्स्टाईनला त्याच वेळेला जबरदस्त प्रकारची सर्दी झाली आणि कफ चालू झाला, अंगामध्ये ताप आहे. आईन्स्टाईननं फोन केला त्याला, नाही का, आता आपण कार्यक्रम तर रद्द करू शकत नाही. मी आता होकरण्याला कार्यक्रम दिलोय आणि मी जर आमच्या विश्वनाथ आप्पाला म्हणलो माझ्या अंगामध्ये ताप आहे, मला येणं होत नाही, म्हणलं तर नाराज होतात माणसं, नाही का. आईन्स्टाईननं म्हणला, फोन केला त्या दिवशी सकाळी, आज तुमचं 4 वाजता व्याख्यान यायचं आहे तुम्हाला. आईन्स्टाईन नाही म्हणला, नाही लक्षात घ्या, हो जरूर येईल म्हणजे. पण ड्रायव्हरला म्हणला आईन्स्टाईन, संगत सांगला मी, आज माझा घसा सुद्धा एवढा खरखर आहे, अंगामध्ये ताप आहे, आता काय करायचं, व्याख्यान तर झालं पाहिजे, हजारो लोक बसून आहेत. आणि ड्रायव्हरला सांगितलं, आईन्स्टाईन तू व्हायचं आणि ड्रायव्हर मी होतो. लक्षात घ्या बरं परिणाम कसा आहे संगतीचा. आईन्स्टाईन ड्रायव्हर झाला, खरा होता का? आईन्स्टाईन नाही, ड्रायव्हर झाला आणि मी ड्रायव्हर होतो म्हणला. स्वतः ड्रायव्हिंग केली कोण? आईन्स्टाईननी. पण ह्याच्या संगतीमुळे आईन्स्टाईनचा ड्रायव्हर सुद्धा किती विद्वान झाला बघा. झालं व्याख्यान चालू झालं आणि सुंदर प्रकारचं व्याख्यान झालं. कुणाचं? ड्रायव्हरचं. पण लोक काय समजले, आईन्स्टाईनच बघायला नव्हती ना, जिथं टाळ्या पडायच्या तिथं टाळ्या बी झाल्या. कुणाच्या? त्या ड्रायव्हरच्या व्याख्यानानं. आणि व्याख्यान संपलं, जिथं आयोजन केलं होतं तिथल्या लोकांनी आईन्स्टाईनला कुठं नेलं, खुर्चीवर बसविलं, चहापाणी झालं आणि एका विद्वानानं खोचक प्रश्न विचारला. कुणाला? आईन्स्टाईनला. बघू म्हणला, एक खोचक प्रश्न विचारला. बाजूला आईन्स्टाईन, खरा आईन्स्टाईन बाजूलाच आहे, ड्रायव्हर तिथं बसलाय, आईन्स्टाईन होईल, हे की नाही. आईन्स्टाईनला खोचक प्रश्न विचारला एकानं, हे की नाही. पण आईन्स्टाईननं काय म्हणला, झालेल्या आईन्स्टाईननं, ही एवढा प्रश्न, एवढा सोपा प्रश्न, अहो ही तर माझा ड्रायव्हर दिल म्हणलं. असले कशाला प्रश्न विचारला म्हणला, ही तर माझा ड्रायव्हर उत्तर देईल म्हणला. ड्रायव्हर तर खराच आईन्स्टाईन होता, त्याला फाड पण उत्तर दिलं. त्या लोकांनी नमस्कार केला. हा म्हणजे खरं तुम्ही एवढं हुशार आहे, तर तुमच्यापेक्षा ड्रायव्हर किती हुशार आहे म्हणजे. तयाची संगती आम्हाची फळाली, क्रांतीहीन माझी सणावाली. संगतीचा परिणाम आहे महाराज. सांगा किती संगत आहे. कुणाच्या संगतीनं कल्याण झालं? खऱ्या आईन्स्टाईनच्या संगतीनं. अजून एक सांगतो मी, गडगेकर माऊलीच्या जेवढं संगतीत जे लोक आले ते आज खरे धर्मवीर आहेत. राष्ट्रसंताच्या जे संगतीत लोक आले खरे धर्मप्रचारक आहेत. आणि म्हणून संगत सज्जन की करले. आता दुर्जनाची संगत Yeah.
संगती करावी सदा सज्जनाची. आणि काय बरं संगत सांगितलं? सज्जनाची. तिथं आमचा उत्कर्ष आणि धन्यता आहे, आमचा विकास आहे, आमचं काय आहे, जीवनाला गती आहे चांगल्याच्या संगतीत. आता अधोगतीच सांगतो महाराज, काय सांगावं. आज संगती जर बघितली आम्ही गावोगावी, याची संगती वेगळी आहे, याची संगती वेगळी आहे, सुट्टा मारायची संगती वेगळी आहे, संगत आहे एक महाराज. आणि हे माणसं कधी काय करतील काय सांगता येत नाही. दारू पिणार कुठं वकल, तंबाखू खाणार कुठं थुकल, गांजा वणणार काय भक्कल, आणि नाच वणणार कुठं शिकल, हे सांगता येत. अवघड संगती आहेत महाराज. हा काय सांगावं, हे सगळा संगतीचा परिणाम आहे. एका गावात कीर्तनाला गेलो, उन्हाळ्याचे दिवस होते, बारामतीचा भाग आहे, मला वरी झोपवलं. संगत सांगावं दुर्गती. आता वरी झोपवलं महाराज. मस्त मला काय 500 किलोमीटर प्रवास होता. सुंदर अशा माझ्या तिसऱ्या रेंजमध्ये होतो मी, झोपलो होतो. बाजूला एक दुसरं शिवून झोपलं वेगळ्या संगतीचं. आणि मला चांगली झोप लागल्यावर 11 वाजता त्यानं म्हणते उठ. मला वाटतं बरं तसं पुन्हा झोपलो, अजून पुन्हा 12:30ला उठ. आता काय झालं, अवघडच आहे म्हणून पुन्हा तसं झोपलो, अजून 2:30 वाजता म्हणलं उठ म्हणलं. आता म्हटलं काही खरे नाही म्हणलो. 11-15 सगळा भाडं बिस्तरा घेऊन खाली गेलो. वरी झोप होतो मला स्लॅबवर. आणि मी म्हणलो ते कोण आहे बाजूचं म्हणलो. मला 3-4 वेळ झालं उठ उठ म्हणाले. म्हणलो असं आहे का म्हणलं महाराज, बॅटरी घेतो, मला कोण आहे बघतो म्हणलं. वरी आला मालक आणि बॅटरी चौकून बघितलं त्याच्यातून. अरे 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 म्हणलं ही एवढ्या संगतीच आहे गुरुजी म्हणला. मी म्हणलो काय झाला, हे दिवसभर एकच उद्योग आहे म्हणला. उठ गुल्ले, उठ राणी, उठ भाषा, असं म्हटलेलं आहे. तुझ्या मित्र म्हणाले अवघड असते महाराज संगती. काय सांगावं. आमच्यात परवा काय झालं, आमच्या औसा भागामध्ये नाही का महाराज, निव्वळ पिदाड्याची एक गँग आहे. व्यक्तीच्या पिदाडे मिळलं. लोकांनी म्हणले बाबा हे आपल्या संगतीतच नव्हतं, त्याची मवत करा, काय करायची करा, तिकडे जावा म्हणले. पिदाडीत काही कमी नाही महाराज, त्याची गँगची गँग आहे. हॅट म्हणले, आमच्याही करतो म्हणले मौतीची. हा सकाळी सकाळी चौघांनी लावून उचलले, त्याला घेऊन चालले महाराज. बरोबर बस स्टँडच्या बरोबर चौकात आलेल्या हॉटेलमधून भज्याचा वास आला, टेकवा खाली म्हणले. अवघड संगत आहे महाराज. थेट चौकशी शिरले, कुठं हॉटेलमध्ये शिरले, भरपूर भजे खाल्ले महाराज. आणि बाहेर येऊन काउंटरवर येऊन लगेच म्हणले, त्याला बेल वाजला, बिल म्हणलं. त्यानं सांगितलं 168 रुपये. ते चौकटी हातकून गेली. 168 म्हणले. बाहेर मालक झोपलाय, त्याच्याकडून घ्या म्हणले आमच्याकडे. त्या मालकाला वाटलं कोणतं बाहेर कारमध्ये माणूस असेल, त्यानं गडबडीने बाहेर पडत आलं. तर तिथं काय गुलाल लावलेला, रुपया चिटकवलेला खाली असेल. त्यानं म्हणलं रुपया देऊ नका, पण ह्याला उचला म्हणजे असल्या संगती दुर्जन तुझा या दुर्गती. अशाची संगत करू नका. हे काय महाराज, आम्हाला जीवनात धन्य व्हायचं असेल तर लक्ष्मण महाराजांनी एकच संगीत सांगितलं, धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिती. देवाला सुद्धा आमची कीर्ती अमर वाटली पाहिजे. अमर म्हणजे कोणाला म्हणतो, ज्याला मरणच नाही त्याला अमर आहे. आणि अमर इच्छा प्रकट करणारा तिन्ही लोकांमधला देव कोणता आहे, एक सांगतो, माझा भगवान शंकर आहे. जन्म मृत्यू पाताळ जगामध्ये सत्ता माझ्या शंकराची आहे. आणि म्हणून एक सांगतो महाराज, त्याला धन्य व्हायचं आहे तसं या कलियुगामध्ये एकच करावं लागेल. काय, शंकर उमा Thank you.
संत संग ज्याला झाला तिने लोकी मान्य झाला, धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती। कीर्तनाचा पूर्वार्ध संपलेला आहे, नव्हे नव्हे संप्रदायाच्या नियमानं पूर्णच वेळ संपलेला आहे, नाही का महाराज? परंतु 10 मिनिटं मी तुमच्यासाठी बोनस घेणार आहे, फक्त पहिल्यांदा आलोय म्हणून, नाही का? संप्रदायाच्या नियमानं वेळ संपलेला आहे, कारण माणसाला 3 गोष्टी नेहमी कळाव्या. डॉक्टरला ताप कळावा, ताप. दुकानदारला माप कळावं,
आणि कीर्तनकाराला संताप कळावा. शिवार आजच्या या 6व्या दिवसाचं चिंतन मांडत असताना लक्ष्मण महाराजांनी जीवनाची संगती सांगितली. ज्यांच्या जीवनामध्ये संतांचा सहवास लाभला, संतांचं सानिध्य लाभलं, त्याचं जीवन धन्य 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 झालं. नाही का? धन्यतयाची संगती नाही का मला देव अमर इच्छिती सांगितलं. नाही का? देवाला सुद्धा ते आवडावं. नाही का? आमचं केलेलं कर्म त्या भगवंताला प्रिय झालं पाहिजे. नाही का? तरच ते आमचं कर्म आहे महाराज. सकाळच्या शिवपाठापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत प्रत्येक कर्म त्या भगवंताला अर्पित आहे, समर्पित आहे. नाही का महाराज? सकाळचा शिवपाठ म्हणजे देहाची मुक्ती आहे. नाही का महाराज? 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. शिवपाठ सांगून जातो महाराज. अहो काय काय जणाला तर अजून पाठ केले पण त्याच्यातलं ज्ञान कळालं नाही, भाव कळाला नाही. नाही का महाराज? पण एक सांगतात शिवदास माऊली, नकळोनी अर्थ पाठ करी बाबे तुझी ज्ञान पावे शिवकृपे. संतांची कृपा आणि माझ्या शिवाची कृपा जर झाली तर तिथं काही उणं नाही महाराज. नाही का? पारायण केलो आम्ही. पारायण सत्यातला सार सांगलो बरं. आता लक्षात घ्या, पारायण एवढंच करावं की पारायण करता करता आम्ही एक दिवस परायण व्हावं, म्हणून पारायण आहे. नाही का महाराज? पारायण म्हणजे सोंग नाही महाराज. पुन्हा हे गाता भजन. हे करी मी नेहमी सांगत आलो, ज्याचा बिघडला माता त्याने वाचावी गाता. नाही का? त्याला गाता भजन म्हणतात. आणि म्हणून धन्यतेची लक्षणं सांगू. पुन्हा आलो शेवटच्या प्रवचनाकडे. प्रवचन म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. संतांची एक ओवी म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे. ज्ञानोपार आहे. एक तरी ओवी अनुभवावी. नाही तरी महाराज किंवा आमचा संप्रदाय सांगतो, एक वेळा नाव घेता तारी. महाराज म्हणून प्रवचन आहे, ज्ञानाचं भांडार आहे. आणि संध्याकाळचा शेवटचा उपक्रम म्हणजे कीर्तन आहे. संताला आलेली अनुभव, संताला आलेलं सानिध्य, संताला आलेली आत्मप्रचिती, संताला आलेलं जीव शिव ऐक्याचं ज्ञान हे अभंग आहे. आणि एक सांगतो, जगाच्या पाठीवर एक तत्व जिवंत आहे, त्याचं नाव आहे अभंग. बरेच लोक म्हणाले, महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अभंग राहतील, मी त्याच्या पुढचा महाराज आहे. अभंग आहे म्हणून चंद्र सूर्य आहे. शिवार कारण या अभंगामधून एकच कळतं. नाही का महाराज? गाऊ ते अभंग ज्यासी नाही भंग आणू मारंग हृदया माझे. नाही का महाराज? कधीच न संपणार तत्व म्हणजे अभंग आहे. आणि या अभंगामध्ये काय आहे? तिसरं चरण आहे.
अभंगाचं तिसरं चरण लिहिलं माझ्या लक्ष्मण महाराजा. हो या दिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे हे साधन. काय म्हणतात माझे लक्ष्मण महाराज? दीन दरित उपेक्षित पीडित सगळ्याच कल्याण व्हायचं साधन म्हणजे ते शिवनाम आहे. अनेक साधन आले महाराज या कलियुगामध्ये तर ते चालले नाहीत. योग याग तप प्राणायाम आदी कली माझी देखन साधती. परंतु एक साधन असं आहे नाही का, यात साध्य आणि साधन ते एक पहावा विवेक करून. अजून सांगतो कलियुगा माझी भजन हे साधन आहे. हृदय शंकर साठवा शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा हे साधन आहे. लक्षात घ्या. साधन एकच श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये साध्य बी आहे आणि साधन बी आहे. ते म्हणजे नाम आहे. लक्षात घ्या. हे संगत आहे. का बरं? कारण याच्यामध्ये कल्याण दंड आहे तुमचं आमचं नाही का. आपुले कल्याण वादे ज्याची जित्ती त्याने शिवा प्रति शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याण रमणी नाम ही कल्याण प्रगजाचे. ज्याच्या नावातच कल्याण आहे त्याचं नाव आहे शिव आहे. आता हे होकर्णा गाव आहे. होकर्णा गावला शिव आहे का? हो. बर. त्याच्यानंतर त्या गावाला शिव आहे, त्या गावाला शिव, त्या गावाला शिव, त्या राज्याला शिव, त्या राष्ट्राला शिव. शिव 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 हे साधन आहे. लक्षात घ्या. ज्या दिवशी शिव संपलं त्या दिवशी आम्ही शिव झालो म्हणून समजा. शिव हे विश्वाचं साधन आहे. लिंग पूजन सर्वाशी ब्रह्मा विष्णू त्या रुद्राशी हे साधन आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून एक सांगतो महाराज, एकमेव साधन उरले आता. बाकी काहीच मजाच नाही कुठंच नाही का महाराज. ते म्हणजे सिद्धेश्वराचं नाव असेल, माझ्या भगवान शिवाचं नाव असेल, माझ्या शंकराचं नाव असेल. हेच साधन श्रेष्ठ आहे. बाकी काही नाही का महाराज. हे सगळा पसारा आहे. हे मायेचा बाजार आहे. बाकी काही नाही का. आणि म्हणून माझ्या या जीवनाचा उद्धार, माझ्या जीवनामध्ये आनंद, माझ्या जीवनामध्ये संतांची संगत झाली नाही का महाराज. त्यावेळेस देव पावन झाला शेवटच्या चरणामध्ये.
शेवटच्या चरणामध्ये लक्ष्मण महाराज लक्ष्मण संगलादला प्रभूने तो पावन केला. काय म्हणतात लक्ष्मण महाराज, माझ्या जीवनामध्ये संग लादला लाभला आणि म्हणून ज्यावेळेस साधू संतांचा संग माझ्या जीवनात लाभला तिथं मला धन्यता आहे. आणि ती धन्यता कोण मान्य केली? प्रभूने तो पावन केला. नाही का महाराज, जे कर्म चांगल्या संगतीतून घडतं ते प्रभूला माझ्या पावन करावंच लागतं. हे त्याचं वर्म आहे. आणि आमचं ज्यावेळेस कर्म चांगलं असतं त्यावेळेस धर्माचा विषय नाही, कर्माचा विषय आहे. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी साफ है तो घर में मथुरा दासी है. नाही का महाराज? आणि म्हणून ज्यावेळेस जीवनामध्ये संतांची संगती येते त्यावेळेस लक्ष्मण धन्य मानतात, धन्यता देतात. आमचं जीवनच दोन शब्द जवळचे आहेत बघा. 2 मिनिटात सांगतो. माणसानं धन्य व्हावं का धनिक व्हावं? धन्य व्हावं. काय हो माणसाचं आयुष्य? आज येता येता ऍक्सिडेंट झाला, 4 माणसं जागेवर गेले महाराज. क्षणभंगूर जीवन आहे, क्षणभंगूर. महाराज कसलाच भरोसा नाही आमचा. कधी कोणती वेळ आमच्या आयुष्यामध्ये सांगूनही सांगता येते. कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय. आणि म्हणून उठा, जागे व्हा आणि या संतांच्या संगतीत या, ग्रंथांच्या संगतीत या, चांगल्या विचाराच्या सहवासामध्ये या. ज्यावेळी चांगला विचार करतो त्यावेळी जीवनामध्ये धन्यता येते. मला माणसानं धन्य व्हावं. आज एकच आहे, धन धन धन. एक दिवशी निधन, भावपूर्ण श्रद्धांजली, संपला कार्यक्रम. काय हो, माणसाचा जन्म होतो कुठं? खाटावर. लग्न होतं पाटावर, अंत्यसंस्कार होतात घाटावर आणि लक्ष मात्र नोटावर. काहीच नाही महाराज. येताना माणूस खाली हात आया था खाली हात जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा. नाही का? आणि मग एकच करा, राहिलेलं आयुष्य चांगल्या विचारामध्ये आणि संतांच्या संगतीमध्ये जगा. बस एवढाच उपदेश आहे महाराज. 6वा दिवस आहे, 11:30 वाजलेले आहेत. मला 9:10 विना आला होता. माझं काम आहे 11:10 आरती करायचं. 10-20 मिनिटं जास्त बोललो. कारण माझं एक वैशिष्ट्य आहे, अभंगाच्या 4ही चरणाला स्पर्श केल्याशिवाय जे साम म्हणत नाही का? कळालं का? आणि म्हणून आज हे पावन क्षेत्र, शिवक्षेत्र होकर्णा या पावन भूमीमध्ये वर्ष 4 आहे अखंड शिवनाम सप्त्याचं. आणि अखंड शिवनाम सप्त्यातील आजचा 6वा दिवस आहे. जाता जाता मला एकच सांगायचे महाराज, या सिद्धेश्वराच्या पावन मंदिरामध्ये हे वैभव तुम्ही 4थ्या वर्षी टिकून आहेत, तसं कायम हे परंपरा टिकून ठेवा. एवढंच मला त्या सिद्धेश्वराच्या ठिकाणी. भले मी म्हणन मला कीर्तनाला बोलवा असं म्हणणार नाही. तो बोलवायचा न बोलवायचा तुमच्या ग्रामस्थ आणि संयोजन कमिटीचा प्रश्न आहे. पण हे चालत असलेला नाम यज्ञ अविरतपणे चालू ठेवावा याचं दायित्व केवळ एकट्याचं नाही, सगळ्यांचं आहे. नाही का महाराज? आणि कारण आमची भजन पद्धतीच असं आहे की सारी प्रताई शिव संप्रदायी नारी नरांना भजनात गेली. नाही की नाही महाराज?
सगळ्याला एकत्र केलं पाहिजे. यारे यारे लहान थोर बत्ते या साह्य होऊ एकमेका भुजू कैलास नायका. चांगला उपक्रम आहे. आणि खरं तर तरुणाई पुढे आली नाही का महाराज. आमचे महेश कोळशे असतील, आमचे मुंगडे अप्पा असतील, आमचे उद्याचं या ठिकाणचं वैभव तुमच्या गावाचं शिवभक्तीपरायण आमचे विश्वनाथ पाटील असतील. चांगली माणसं एकत्र विचाराची आली. सगळं जाती धर्मानं विविधतेनं नटलेलं छोटसच गाव आहे, पण वैभवान सत्ता तुम्ही खरंच केलात. मला सुद्धा आनंद वाटला. इतगुज केलो, पावन सिद्धेश्वराचं दर्शन झालं, संतांची संगत घडली. हेच जीवनामध्ये सत्यता आहे महाराज. आपल्याही जीवनामध्ये नेहमी नेहमी संतांची संगत घडावी, ग्रंथांची घडावी. नाही महाराज, आपलं जीवन पावन या ठिकाणी आनंदमय करून घ्यावं अशा प्रकारचं मागणं त्या भगवान सिद्धेश्वराच्या ठिकाणी या ठिकाणी व्यतीत करून पुनश्च एकदा सर्व संयोजन कमिटीचे सर्व ग्रामस्थांचे मी शतशः ऋण व्यक्त करतो. झालेली सेवा माझे सद्गुरू माऊली राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली, या देहाचे गुरु सद्गुरू निरंजन शिवाचार्य महाराज, हिरेमठ संस्थान औसा, सर्व तुमचे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक असणारे गणाचार्य मठ संस्थांचे शतस्त्र ब्रह्मी या ठिकाणी विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली, सिद्धदयाळ शिवाचार्य बेटमुगरीकर अप्पा, त्यानंतर आमचे तमरूरकरचे अप्पा, सर्व साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करून ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण होय श्री गुरुराजा. मन्मात शिवलिंग विलिंग श्री गुरुनागेश श्री गुरुनागेश श्री गुरुनागेश गुरुराज.